मी सचिन कुवळेकर. माझ्या मालवणी फन क्लब या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो. आज रविवार म्हणजे मासे खावची हाव आपोआपच जागी व्हायचे. मग काय बायलेक चांगलं बस स्कूटरवर आणि गेलं गोराई फिश मार्केटमध्ये पोचताच समोर दिसलो माशांचो खजिनो. ताजे बांगडे, पापले, कोळंबी, सुरमई, तांबोशी, सरंगो एकाहून एक झकास मासे रांग लावून बसलेले. या दृश्य बघून माझ्या तोंडात आणि बायलेच्या अक्षरशः पाणी सुटला. मग काय बायलेक सांगले, पहिली ती ओपनिंग कर कोणी बरोबर आणि सुरू झालो मग खरी मजा. बायको म्हणता थोडी किंमत कमी कर आणि कोणी उत्तर देता ताजी मासे कमी नाही व्हायची. एकीकडे बायकोचा भाव करण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे कोणीच दर कायम ठेवण्याचा हट्ट. दोघींची मॅच जोरात सुरू होती. आम्ही पंचासारखे उभे राहून निकालाची वाट बघत होतो, पण शेवटपर्यंत कोण जिंकलं कोण हरला तर कळलाच नाही. पण एक गोष्ट मात्र खरी, गोराई फिश मार्केट म्हणजे माशावर प्रेम करणाऱ्यांचा स्वर्गच म्हणा होता. ताजेपणा, गजबज आणि कोणीचे हात आणि माशांची अपाट ठेवी येतात. हा सगळा अनुभव तुमका एकदा तरी या मार्केट येऊकच वेळा. मासे घ्या, भाव करा आणि गोराईच्या या रंगतदार फिश मार्केटचा आनंद महसूस करू. तर बघतो आम्ही आता काय भेटतं. बायको काय भाव करून जमले नाही, आता बायको हात टेकलाय आणि माकाच मैदानात उतरायचा लागला. मग काय माझी नेहमी सुरूच झाली. एका बाजू कोणी आणि दुसऱ्या बाजू कोणी. भाव कमी करण्याच्या जोरदार घासाघाशी सुरू झाली. एक रन काढत शब्दांची फटकेबाजी मारत मी पण हार मानून तयार नव्हतो. कोणी म्हणता योदर फायनल, मी म्हणतर काहीतरी कमी कर आणि शेवटी बाजी मारलंच. मस्त ताजे पापलेट योग्य भावात घेतलंय, पण खरी मजा तर त्यानंतरच येईल. माझ्या घसघशीत खुश होऊन कोणी म्हणता घे रे बाबा, तुझ्या मांजरासाठी मांडली फुकट. या ऐकताच माझ्या थोबाड्यावरचं हसू आणि घरी वाट पाहणाऱ्या माझ्या मांजराच्या नशिबावर आनंद दोन्ही एकदमच येतात. अशा रीतीने गोराई फिश मार्केट फक्त मासेच नाही मिळाले, तर घसघशीत मॅच जिंकून बोनस म्हणून मांजरासाठी फुकट मांजरी सुद्धा मिळाली. तर मित्रांनो, या गोराई फिश मार्केटमध्ये मच्छी एकदम ताजी असते, कारण ही मच्छी सगळी गोराई बीचच्या पलीकडे गावावरून सगळी पोहणी येतात. माशाचा भाव जरी थोडं टाईट असला तरी मच्छी तुमका एकदम फ्रेश मिळतात. आणि आम्ही ताजी ताजी फडफडीत पापलेटा घेऊन मग काय बायकोचा आनंद गगनात मारला आणि मग गेलो आणि आमच्या एका दुसऱ्या पोहणीकडे. काही बायकोन आपली मी चालू केली. बायको तिच्याशी गजगजीत करून किंमत कमी करून घेतल्या आणि 100 रुपयात डेंगिरी घेतल्या. मग काय बायकोची मजाच. आणि मग आम्ही वाटेक लागलो. माशाचा बाजार लय टाईट होतो, कारण बोटी आता बंद होत चालले. म्हणून आम्ही आता हे घेतलं पापलेट माझ्या लेकासाठी, बोंबील आमच्यासाठी थोडी आणि मांदिले आमच्या या लाडक्या मयासाठी. बसला बरोबर आता बघा, आता खाल्या तरी थंय येऊ नको. हा बघा त्याच्या पोटात सगळं काहीतरी झाला का पापलेटा जो येऊ बघा, नुसता पापलेटा का तुम्ही मरता. हा एवढे मासे खाता त्याच्यासाठी आमका स्पेशल आणूची लागतं. बघा पापलेटच वय, पण त्याचे पण जिभेचे चोचले बघा तिथे. हा नाही जय पहिलो तर हो, ही बघा आपली तळलेली मस्तपैकी पापलेट आणि आमच्या कुरकुरीत मांदेली माझा आवडता फिश, कुरकुरीत असा. आणि हे आमच्या लेकाचा आवडतो फिश. आणि हे जर तळतं हे बोंबील, हे आमच्या होम मिनिस्टरचे आवडता फिश. काम चालू आहे. घावणे बघा, घावणे म्हणजे आमच्या जिव्हाळ्याचा विषय. तर नो घावणे म्हणजे असो प्रकार आहे ना की मला तो चटणीपेक्षा चाय बरोबर खायला म्हणजे एकदम अप्रतिम.
फायनली आज आम्ही भरपूर दिवसाने तो व्हिडिओ बनवतो. आज मी माझ्या बायले घेऊन गेले मच्छी मार्केटमध्ये. बघूया म्हटला एका जमता की नाही, कोणी बरोबर घासाघाशी करू. तर मार्केटमध्ये गेलो, मच्छीचं माझा लय टाईट होतो. मग काय बायको भिडवून दिलाय कोणी बरोबर. मग त्यांची घासाघाशीची मॅच चालू झाली. त्याच्यातून घेतलेली ही मच्छी आणि त्यात आमची बायको जिंकली असा. तर ही आमची अशा आजची डिश. हे घावणे मित्रांनो, हे घावणे आम्ही गावावरून पीठ आणलंय, त्यामुळे याचे घावणे एकदम बघा मस्त जाळीदार असे. हे पापलेट एकदम मस्त रवा फ्राय पापलेट. आणि ही मला कुरकुरीत अशी आवडणारी आमची मांदेली. बघूया आता आपण टेस्ट कशी झाली आहे ती. पहिला आपण घावण्याचं आंबट तिखट एकदम बरोबर केला नसा. तर आता आपण पापड बघूया. पापलेटला पण मीठ आणि मस्त लागलाय छान. आता आपण आपली मांदेली पण एकदम अप्रतिम झाल्या. तर या संपूर्ण एका बायले कापून 100 रुपये किती कोण द्यायचे. माका तर वाटतं एक 90 देऊया. 90च्या लायकीचा डिश असा एकदम एक नाही. 100 रुपये जर 95 दिलं 98 दिलं तर बाय डोक्यात चढतली. म्हणून 90 बरोबर. काय मंडळी, आवडली मामक डिश तर शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या मित्र मंडळींना होईल तितकी फॉरवर्ड करा. आणि तुमच्या कमेंट्समधून तुमच्या शाबासकीची आम्हाला दाद मिळून देईल. म्हणजेच माका असेच व्हिडिओ बनवची थोडी उभारी मिळतली. माका माहीतच असा की तुम्ही माझ्या पाठीशी असाच, तुमचा सपोर्ट हाच. पण तरीसुद्धा सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.